महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या मराठी अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या संवाद शृंखलेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती. यामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत सन्माननीय मिलिंद भोसले मॅडमांशी. मॅडम, सर्वप्रथम स्वागत करतो तुमचं या मुलाखतीमध्ये. सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील स्वागत करतो करिअर संसदेच्या. आणि आपली परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची. म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलं पाहिजे हा एक विषय, आणि येत असताना ते तितके जागरूक असले पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, म्हणून आपण या मुलाखती घेत आहोत. तर सुरुवातीलाच मॅडम, मुंबई सारख्या शहरामधला आपला जन्म, तिथंच आपलं शिक्षण आणि तिथं तयारी करायची, तर काय कारण होतं की तुम्हाला वाटलं आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायला पाहिजे? ते मोटिवेशन काय होतं? मुळात आधी सगळ्यांनाच माहिती असेल की मुंबईमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल फार काही अवेअरनेस नाहीच, आणि अवेअरनेस तर नाहीच आहे, आणि प्लस ऑपॉर्च्युनिटीज, कुठे अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा हे नॉलेजही नाही. स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स जे SIAC आहे, हे एकमात्र ठिकाण होतं ज्या त्यावेळेस जिथे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळू शकत होती. तर माझी आई जी आहे ती मुंबई BMC मध्ये टीचर होती. तर ती जी इन्स्टिट्यूट आहे ती एक्झॅक्टली BMCच्या ऑफिसच्या समोर आहे. तर ती तिथे सतत जात असायची. तिने ही माहिती काढली माझ्यासाठी. मला कसं कळलं तर मी लहान असताना उडान नावाची एक सिरियल असायची, त्याच्यामध्ये एक IPS लेडी होती आणि एक IAS, तो हिरो होता तो IAS होता, डिस्ट्रिक्ट कलेक्टर होता. ती एक बेसिक माझी ओळख म्हणता येईल. फार जास्त काहीच माहिती नव्हतं, पण तेव्हापासून ती सुरुवात झाली की हा मला ह्या करिअरमध्ये जायचं. आणि मग माझ्या आईने ती SIACची जी इन्फॉर्मेशन आहे ती काढून आणली. मला वाटलं की हा मला ह्या फील्डमध्ये काहीतरी करता येईल, कॉम्पिटेटिव्ह आणि मेरिट बेस्ड. आमची काही जी फायनान्शियल कंडिशन होती त्यावेळेस अशी नव्हती की आय कुड हॅव डन एनी कोर्स जिथे फार जास्त फीज वगैरे असेल. त्यामुळे हा अशी एक फील्ड होती जिथे मी कम्प्लिटली मेरिट बेस्ड स्वतःच्या पायबळावर मी पुढे जाऊ शकेन असं मला वाटतं. म्हणून या सगळ्या फॅक्टर्स एकत्र येऊन मग मी फायनली हा डिसिजन. तुम्ही डिसिजन घेतल्यानंतर घरातलं अजून कोण तुमच्या सोबत पाठोपाठ आलं का? नाही. आय एम दी फर्स्ट अँड द लास्ट. म्हणजे दूर दूर पर्यंत सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा नाही, माझ्या शाळेत कॉलेजमध्ये माझ्या ओळखीचं कोणच नाहीये. आपला जो तयारीचा कालावधी होता, प्रिपरेशन करत असतानाचा काळ होता, तो कसा होता आणि किती वर्षाचा होता? मी 1998 मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यावेळेस मी आय वॉज 20 years old. तर त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर मी ऍक्च्युअल प्रिपरेशन स्टार्ट केलं, अराउंड 2000. 2000ची परीक्षा मी दिली. 2000, 2001 अँड 2001, 2 आणि 3 ह्या 3 परीक्षा मी दिल्या. 2001 आणि 2 ची प्रिलिम्स मी क्लिअर केली, पण मेन्स माझी क्लिअर झाली नाही. त्यानंतर 2003 मध्ये जी वेकन्सी होती ती सडनली कमी झाली होती, ऑलमोस्ट 50% त्यांनी कमी केली होती. त्यावेळेस माझं प्रिलिम सुद्धा क्लिअर झालं, आणि मग एक पॉईंट आला जिथे मी डिसाईड केलं की मला आता द्यायचीच नाहीये परीक्षा. पण मग घरच्यांनी म्हटलं की शेवटचा एक अटेम्प्ट उरला आहे तो तू देऊन टाक, काय फरक पडतो. आणि मला वाटते माझा 2004 वाला जो अटेम्प्ट होता तो सगळ्यात लीस्ट प्रिपरेशन वाला अटेम्प्ट होता. ऑफकोर्स 3-4 वर्षाचा जो पिरियड होता जिथे मी कंटिन्युअसली प्रिपरेशन करत होते, कदाचित ते एक लेटंट लर्निंग असतं, ते त्याचा इफेक्ट असेल. पण 4च्या परीक्षेमध्ये मला असं वाटतं की मी सगळ्यात कमी एफर्ट दिला, पण माझं क्लिअर त्याच वेळेस झालं. सो इट वॉज अराउंड 4 yearsचा जो टेन्युअर होता. 4 वर्षाचा कालावधीत तुम्ही सांगितलं की तुम्हालाच वाटलं की आता हे सोडून द्यावं, पण फॅमिलीने सपोर्ट केला आणि तुम्ही तिथपर्यंत प्रयत्न केला. जर सोडून दिलं असतं तर तुमचा प्लॅन बी काय होता त्यावेळेला? तर मी UPSC साठी सोशोलॉजी हा सब्जेक्ट, माझं ग्रॅज्युएशन हे BSc केमिस्ट्रीमध्ये आहे, पण UPSC मध्ये सोशोलॉजी घ्यायचं असा एक सब्जेक्ट, 2 सब्जेक्ट असायचे त्यावेळेस, सोशोलॉजी आणि सायकोलॉजी. तर सोशोलॉजी हा सब्जेक्ट मी घेऊन MA ला तयारी केली होती. MA ची फर्स्ट इयर मी ड्युरिंग प्रिपरेशन दिली होती, आणि जेव्हा मी तो गॅप इयर घेतला त्यावेळेस मग मी सेकंड इयर कम्प्लीट केलं. तर
सोशियोलॉजीमध्ये MA करताना मला असं वाटलं की, आणि मी त्या दृष्टीने काम ऑलरेडी सुरू केलं होतं. मी NGOज मध्ये काम करत होते. आय यूज टू वर्क ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, एक प्रोजेक्ट बेसिसवर जे काम करायचं तसं मी काम करत होते. दॅट वॉज माय फर्स्ट फॉल बॅक ऑप्शन म्हणू शकतो. आणि सेकंड, ॲज अ जर्नलिस्ट मी ANIचा इंटरव्ह्यू दिला होता आणि मी क्लिअर झाले होते ऑलरेडी. इनफॅक्ट 2004च्या वर्षी मला वाटते कदाचित ते माझं लकी इयर असेल, कारण त्यावेळेस माझं तिन्ही सेक्टरमध्ये सिलेक्शन झालं. आय वॉज सिलेक्टेड फॉर इंटर्नशिप इन ANI. आय वॉज सिलेक्टेड ॲज, इथे दिल्लीमध्येच एक NGO होती त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर माझं सिलेक्शन झालं, आणि त्याच वेळेस माझं मेन्स सुद्धा क्लिअर झालं. त्यामुळे 2004 तुमच्यासाठी चांगला होता. तिन्ही ऑप्शन्स हे ऑप्शन्स होते माझ्या. प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये फ्रेंड सर्कलचं जे एन्व्हायरमेंट असतं ते कितपत तुम्हाला लाभलं? वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणार होतं का तुम्ही अलिप्त अभ्यास केला? इनफॅक्ट आय वॉज कम्प्लिटली लोनर. SIC मध्ये जी मुलं भेटली मला, जी UPSCशी कनेक्टेड होती, अदरवाईज आमच्या स्कूल कॉलेजमध्ये तर ह्या बाबतीत नॉलेज नव्हतंच. इट वॉज ॲब्सोल्युटली झिरो. इनफॅक्ट माझ्या शाळेत आणि स्कूलमध्ये कोणाला माहितीही नसेल की माझं हे असं क्लिअर झालंय. सो आय एम नॉट इन टच विथ एनीबडी. त्यामुळे SIC वॉज दी ओनली प्लेस जिथे आय कनेक्टेड विथ अदर पीपल फ्रॉम दिस बॅकग्राऊंड. तुम्ही तयारी करत असताना इंटरनेट नव्हते आणि इंटरनेट जस्ट सुरू झालं होतं. सोर्सेस पण फार कमी होते सगळं त्याच्यावर. मग पुस्तकं मिळवणं असेल किंवा रेफरन्सेस, SIC मुंबईमध्ये तुम्ही असल्यामुळे सोर्स होता, आणि याच्या व्यतिरिक्त काही सोर्स होते का? MA करत असताना युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये आम्ही जायचो. त्यावेळेस तिथे माझी एक मैत्रीण होती जी MA सायकोलॉजी करत होती. त्यामुळे शी वॉज अ रिसोर्स पर्सन फॉर माय सेकंड ऑप्शनल विच वॉज सायकोलॉजी. अँड MA सोशियोलॉजी मी स्वतःच केलं होतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीमध्ये माझी जी काही रेफरन्स बुक्स असतील वगैरे ते सगळे लायब्ररी आय यूज टू यूज दॅट. पोस्टिंगचा विषय ज्या वेळेला आला, म्हणजे पोस्ट मिळाली तुम्हाला किंवा तुम्ही निवडले असेल सगळं त्याच्यामध्ये, प्रेफरन्सेस द्यायचे असतील सगळं त्याच्यामध्ये, या वेळेला तरी एक्सपर्ट मार्गदर्शन असं मिळालं का तुम्ही जसं सुचल तसं तुम्ही स्वतःच? मला असं आठवते की पहिल्यांदा जेव्हा मी मेन्सचा फॉर्म भरला होता तेव्हा माझं नॉलेज लेवल इतकं कमी होतं की मी 1, 2, 3, 4, 5, 6 असे ऑप्शन्स दिले होते सर्व्हिसेसचे. जे छापून येतात तेच 1, 2, 3, 4 ॲज इट इज दिले होते. इट इज ओनली वेन आय गेव माय सेकंड अटेम्प्ट तेव्हा SIC ची जी बरोबर जी मुलं होती त्यात काही ऑलरेडी क्लिअर्ड होती, काही मेन्स दिलेली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर बसून मग आम्ही फॉर्म भरला. त्यावेळेस मग असं कळलं की ही सर्व्हिस जी आहे ती जास्त चांगली आहे, ही सर्व्हिस जी आहे ती थोडं कमी देऊ शकतो आपण प्रेफरन्स. त्या हिशोबाने मग मी प्रेफरन्स दिली. आणि सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे मॅरेज लाईफ हा एक पार्ट असतो, आणि त्याच्यानंतर सरांची IPS पोस्टिंग आहे. सरांनी सांगितलं की आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यावेळेला डेप्युटेशनवर कधी सर आले, कधी तुम्ही गेलात सगळे त्याच्यामध्ये. तर महाराष्ट्रा व्यतिरिक्त बाहेर कुठं कुठं तुम्हाला सर्व्हिस करण्याची संधी यामध्ये होती? नाही, आम्ही राजस्थानमध्येच होतो जास्त करून, कारण संतोष जो माझा नवरा आहे IPS, तो त्याचं काडर जे आहे ते राजस्थान आहे. त्यामुळे जास्त करून पोस्टिंग जे आहेत ते त्याची तर ऑफकोर्स काडर असल्यामुळे तो राजस्थानमध्येच होता, आणि माझे सुद्धा सगळ्या पोस्टिंग जे आहेत ते राजस्थानमध्येच होतं, वेगवेगळ्या ठिकाणी राजस्थानचे होतं. 2 वर्ष जी आहे माझी पोस्टिंग मुंबईला होती. आमचं ऑन प्रमोशन ते झोन एक चेंज करण्याचं पद्धत असते, त्या हिशोबाने त्यांनी माझी पोस्टिंग मुंबईला केली. त्यानंतर मग मी डेप्युटेशन घेऊन जेव्हा 2 वर्ष कंप्लीट झाले तेव्हा मी पूर्ण करून राजस्थान गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये डेप्युटेशनवर आले. आणि मग ते जेव्हा पूर्ण झालं, 3 वर्षाचं डेप्युटेशन होतं, त्यानंतर मग आम्ही आता दिल्लीला. तर मुंबई, दिल्ली आणि राजस्थान मधल्या विविध जागा इथे आमची पोस्टिंग. महाराष्ट्राबाहेरचा अनुभव कसा होता? कल्चर असेल, लोकांचं सहकार्य असेल, सोबत काम करणारा स्टाफ असेल? मी मुंबईची, त्यामुळे माझं मुंबईच्या बाहेर ऑफकोर्स थोडंफार फिरणं झालं होतं, पण आमची जी कस्टम्सची जी अकॅडमी आहे ती 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं प्रोबेशनमध्ये, ती होती फरीदाबादमध्ये, जे हरियाणा राज्यात आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा कल्चर शॉक होता. मुंबईसारख्या ठिकाणी जी मुलगी वाढलेली आहे तिथे असं डोक्यातही येत नाही, कधीही उठून कुठेही निघून जाण्याची एक पद्धत आहे. आणि रात्री 2 वाजता सुद्धा मी मुंबईमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे, ट्रेनमधून ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यामुळे संध्याकाळी 6 अंधार झाल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नाही, हे कधी कन्सेप्टच नव्हती. ती
सुरुवातीला जेव्हा अकॅडमीत आम्ही गेलो तेव्हा पहिल्या दुसऱ्या दिवशीच फिनिश झाली, एकदम कन्सेप्ट क्लिअर झाली की 6ला अंधार झाल्यानंतर घरात अकॅडमीच्या कॅम्पसच्या बाहेर जायचं नाही, कारण तिथे लाईटच नसायची. इलेक्ट्रिसिटी हे फक्त जनरेटरवर चालायची. दिस इज ऑफकोर्स अबाउट 17 इयर्स बॅक, 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आजच्या डेटला फरीदाबाद कसं आहे मी नाही सांगू शकत, पण हे लिटरली वी एस्पेशली, आणि एक तर संध्याकाळच्या वेळेस जायचंच नाही, आणि जायलाच लागलं तर बरोबर कोणाला तरी घेऊन जायचं, एकट्याने मुलीने जाऊ नये. इफ यू रिकॉल त्यावेळेस एक इन्सिडेंट झाला होता जिथे कारमध्ये एका मुलीचा गँगरेप झाला होता. दिस वॉज जस्ट आफ्टर वी हॅड जॉईंड, और मे बी जस्ट बिफोर वी हॅड जॉईंड. त्यामुळे तो एक कल्चर शॉक होता, कारण कम्पेअरच होऊ शकत नाही. महाराष्ट्र आणि बाकी नॉर्थ ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन होऊ शकत नाही. हा, कम्पॅरेटिव्हली राजस्थान वॉज मच बेटर, कारण राजस्थानमध्ये सेफ्टी, विमेन सेफ्टी हा कन्सेप्ट आहे, त्यामुळे तिथे काम करताना मला कधी हा इश्यू झाला नाही. हा, कल्चरली तिथेही बायकांना थोडं कमी लेखतात, त्यामुळे सुरुवातीचे जेव्हा माझी पोस्टिंग असायची, माझी एकदा एअरपोर्टला पोस्टिंग होती, तेव्हा जे पॅसेंजर्स यायचे ते म्हणजे कधी सपोज ते अग्री नाही करायचे, त्यांच्यावर ड्युटी लागलेली आहे, त्यांनी काहीतरी गोल्ड वगैरे आणलेलं आहे, मग ते स्टाफशी हुज्जत घालायचे. मग ते स्टाफला म्हणायचे हमको आपके बॉस से मिलाइए. मग तो स्टाफ माझ्याकडे त्यांना घेऊन यायचा, बिकॉज आय वॉज दी सिनियर मोस्ट ऍट दी एअरपोर्ट. मग ते म्हणायचे मॅडम हमको आपसे नहीं बात करनी, आप अपने बॉस को बुलाइए. मग ते म्हणायचे की आपके बॉस को बुलाइए. मग ते जे माझा स्टाफ असायचं ते म्हणायचं की मॅडम ही बॉस आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट की एक महिला ह्या एवढ्या सिनियर पोझिशनवर असू शकते, ही कन्सेप्टच त्यांना पलेटेबल नव्हती. आणि हा जो अनुभव आहे तो मला वारंवार आला. ऑफकोर्स जेव्हा त्यांना ही गोष्ट कळायची की मॅडम एवढ्या सिनियर लेवलला आहे, त्यावेळेस त्यांची कम्प्लिटली ऍटिट्यूड चेंज पण मी बघितली. त्यामुळे दॅट वे इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. कारण मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी कधी कधी डोक्यात सुद्धा आल्या नव्हत्या, ना कॉलेजमध्ये असताना कधी आल्या, ना वाढताना कधी आल्या, की महिला ह्या कुठल्याच दृष्टीने कमी आहे किंवा आपण महिला आहोत, ही कन्सेप्टच कित्येक वेळा डोक्यात येत नाही. जेंडर बायसनेस जो बाजूला ठिकाणी, ती फार दूरची गोष्ट. जेंडर बायस इज व्हेरी फार अहेड. लाईक मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये वावरते तेव्हा मी एक महिला आहे असा हा विचार मी कधी माझ्या डोक्यातच येत नाही. हे प्युअरली महाराष्ट्र आणि मुंबई ह्याची देण म्हणेन मी. ती नॉर्थ मध्ये आल्यानंतर कळू लागलं की आपण महिला आहोत, हे त्यांना वेगळं काहीतरी दिसतंय. स्टाफशी सुद्धा जे प्रोफेशनलिझम जे लेवल आहे ते मी म्हणेन की महाराष्ट्र आणि मुंबई, एस्पेशली मी मुंबईला 2 वर्ष काम केले, तिथे जो एक्सपोजर आहे, जो लेवल आहे, इट्स कम्प्लिटली डिफरंट. आय डोंट थिंक एनीवेअर एल्स इन इंडिया कम्पेअर्स टू दॅट. दिल्ली इज कॅपिटल सिटी, तरी सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा तो कम्पॅरिझन होऊ शकत नाही. स्टाफ इज व्हेरी व्हेरी प्रोफेशनल, दे आर नॉलेजेबल. आम्ही स्टाफ कडून शिकत असतो मुंबई सारख्या ठिकाणी, तर इथे जे तेवढं प्रोफेशनलिझम नाही एनीवेअर इन द नॉर्थ आय बिलीव्ह. आणि जे नॉर्थ इंडियन ऑफिसर्स आहेत जे मुंबईमध्ये काम करतात त्यांनाही ते रिअलाइज होतं. आपण आता या विषयावर बोलतोय की महिलांच्या साठीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये जे आहे, मुंबईमध्ये जे आहे ते, आणि इतर उर्वरित भारतामधलं याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. करिअरच्या ऑप्शनमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रिपरेशनचा विचार जेव्हा मुलींच्या डोक्यात येतो त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता हे फक्त तुम्ही मुंबईच्या कल्चरमध्ये वाढलात म्हणून तो एक वेगळा उत्तराचा भाग असू शकतो, तुम्ही महाराष्ट्रा व्यतिरिक्त हा भाग बघितलेला आहे, तर काय कोणत्या सिच्युएशन मधून मुली पुढे येतात करिअरसाठी येत असताना, आणि कोणकोणत्या गोष्टीचा विचार प्रिपरेशनच्या वेळेलाच करायला पाहिजे असं वाटतं? मला असं वाटत नाही की काही वेगळं स्पेसिफिक रिक्वायर्ड आहे. एक पब्लिक तुमचं इंटरॅक्शन असतं, त्यामुळे पब्लिकशी बोलता आलं पाहिजे. हे पब्लिक सर्व्हिसेस मध्ये तुमचं इंटरॅक्शन कम्प्लिटली पब्लिक बरोबर आहे, त्यामुळे पब्लिक स्पीकिंग यायला पाहिजे. मला असं महाराष्ट्रातल्या कुठल्याच मुली मागे आहेत असं वाटत नाही. त्यामुळे मी आय डोंट थिंक आय हॅव एनिथिंग स्पेसिफिक टू टेल देम. मुलींना स्पेशली असं वेगळं काहीच नाही. आय थिंक दे आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. तर ती कल्चर आहे महाराष्ट्रामध्ये. नाही, आता बऱ्याच ठिकाणी आपल्या अधिकारी, महिला अधिकारी बऱ्याच आहेत. आता ह्या 2-3 दिवसांमध्ये आम्ही जे भेटतोय की आम्ही लग्नानंतर ते क्लिअर केलं, किंवा लग्न झाल्यानंतर लगेचच प्रिपरेशनच्या पाठीमागे लागलो, त्याच्यानंतरच्या काही गोष्टींचा विचार करावा लागला, किंवा एज फॅक्टरही असतो की एवढ्या वर्षाच्या आत ते व्हायला पाहिजे, जसं तुम्ही शेवटच्या प्रयत्नाच्या वेळा आता झालं तर ठीक आहे, नाही तर आपण सोडून देऊ. या गोष्टींनी मी विचारलं की असं काही
एक थॉट आपण देऊ शकतो का? सी काय असतं ना की हा अगेन महिला म्हणून स्पेसिफिक टॉपिक नाहीये, कारण एकदा पब्लिक सर्व्हिस मध्ये तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर कुठेही इंडियामध्ये तुमची जायची तयारी पाहिजे. दॅट इज नंबर वन. हा आता त्याच्यामध्ये ऑफकोर्स दॅट इज ऍप्लिकेबल टू मेन ऑल्सो. मुलींसाठी थोडंसं कदाचित हा विचार असू शकतो की मी माझी फॅमिली लाईफ कशी मॅनेज करेन. त्याच्यामध्ये जे सेंट्रल सर्व्हिसेस आहेत त्यांची बदली कुठेही होऊ शकते इंडियामध्ये कुठेही. दे आर नॉट रेस्ट्रिक्टेड टू अ पर्टिक्युलर काडर. जे काडर सर्व्हिसेस आहेत IAS IPS आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस याच्यामध्ये नक्की तुम्हाला त्या काडरमध्येच जाऊन काम करावं लागेल. ती बनायची तयारी पाहिजे. मुलींना कदाचित मी तशी वाढलेच नाहीये त्यामुळे मी हा कधी विचारच केला नाही. पण हा लग्न आणि हे सगळं कसं मॅनेज होईल. येस, एस्पेशली कॅडर बेस्ड सर्व्हिसेस मध्ये हा इश्यू असतो. IAS IPS मध्ये तुम्हाला कदाचित तुमच्या स्पाऊस बरोबर पोस्टिंग मिळेलच असं नाही. जर दोघं नवरा बायको हे IAS ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये IAS किंवा IPS मध्ये आहेत तर तुमची एकत्र पोस्टिंग होऊच शकत नाही. तुम्हाला नॉर्मली एका जिल्ह्यामध्ये लावणारच नाही. तर एक IAS IPS कपल असेल तर त्यांना बाजूबाजूच्या जिल्ह्यात लावू शकतात, एकाच जिल्ह्यात लावू शकत नाही. त्या हिशोबाने हे जे कॉम्बिनेशन आहेत की एक IAS आणि IRS किंवा रेल्वे किंवा हे जे सर्व्हिस म्हणजे सेंट्रल सर्व्हिस, वन ऑल इंडिया सर्व्हिस अँड वन सेंट्रल सर्व्हिस ऑर टू सेंट्रल सर्व्हिसेस, दे आर बेटर कॉम्बिनेशन्स मॅरेजच्या दृष्टीने जर विचार केला. आणि हे दिस इज दी एक्सपिरियन्स वी हॅड विथ आर बॅचमेट कपल्स. त्यामुळे ही एक थोडी तयारी करावी लागेल की तुम्हाला एक तर तुमच्या फॅमिली बरोबर राहता कदाचित येणार नाही फॉर क्वाईट सम टाइम, अनलेस की तुम्ही एक सिनियर लेवलवर जाल. जेव्हा मग तुम्ही सपोज आता लाईक आता मी कमिशनर आहे रँकची आहे आणि संतोष आईची रँक, तर आम्ही जेव्हा जयपूरला जाऊ, राजस्थानला परत जाऊ, तेव्हा मग जयपूर सारख्या ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्ही राहू शकता. छोट्या ठिकाणी ऑफकोर्स इट इज व्हेरी डिफिकल्ट. डिस्ट्रिक्ट लेवलवर मॅनेज करणं हे थोडं डिफिकल्ट असतं. लकीली राजस्थानमध्ये भरपूर बॉर्डर पोस्ट होत्या, त्यामुळे कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज सर्व्हिस टॅक्स असे मिळून बऱ्यापैकी आमचं मॅनेज झालं. हे जर मॅनेज झालं तर ते कदाचित सगळ्या राज्यांमध्ये होत सुद्धा नाही. कारण कित्येक राज्यांमध्ये आमच्या सर्व्हिसेसच्या पोस्ट ज्या आहेत त्या फार लिमिटेड आहेत, फक्त एखाद्या ठिकाणी आहेत, तर मग ते डिफिकल्ट होतं. एक IAS ऑफिसर म्हणून पॉलिसी मेकिंग मध्ये जो रोल असतो तसा अदर सर्व्हिसेस मध्ये हा एक्झिक्युशनचा पार्ट मोठा असतो सगळं. तर आतापर्यंतच्या ज्या सर्व्हिस तुमची जेवढी झालेली आहे त्यातले काही माइलस्टोन्स किंवा एक वेगळ्या पद्धतीचं काम करायचा जो स्कोप मिळाला त्यावर्षी काय सांगता येईल? आय विल नॉट अग्री विथ युअर स्टेटमेंट कम्प्लिटली. कारण प्रत्येक सर्व्हिस मध्ये त्या सर्व्हिसशी जी निगडीत पॉलिसी असते तीच सर्व्हिस डिसाईड करते. कारण फॉर एक्झाम्पल जर GST बद्दल आपण बोललो तर GST ची कम्प्लीट पॉलिसी जी आहे ती CBIC इज दी फ्रंट रनर फॉर दॅट, द सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. मी जेव्हा स्टेटमध्ये डेप्युटेशनवर गेले होते तेव्हा माझा एक्सपिरियन्स बघूनच त्यांनी मला GST हँडल करण्यासाठी स्टेटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये लावलं होतं. त्यामुळे GST ची जेव्हा पॉलिसी कम्प्लीट बनली आहे, जी लॉ बनली आहे, त्या प्रत्येक लॉ आणि त्याच्यानंतर जी काही अमेंडमेंट्स आली 3 वर्षासाठी मी त्या पॉलिसी मेकिंग मध्येच इन्व्हॉल्व होते. त्यामुळे तोही एक्सपिरियन्स आमच्या सर्व्हिसेसमध्ये असतो. आता आमचं जे बोर्ड आहे, मी सध्या बोर्डमध्येच पोस्टेड आहे. बोर्ड डिसाइड्स दी पॉलिसी फॉर कस्टम्स, फॉर GST, फॉर सेंट्रल एक्साइज अँड ऑल लेगसी मॅटर्स. जितकेही आमचे टेक्निकल मॅटर्स आहेत ते आमचंच बोर्ड डिसाईड करतं. त्यामुळे जर तुमची पोस्टिंग बोर्डमध्ये असेल, तुमच्या रेल्वेचं आपलं बोर्ड आहे, इन्कम टॅक्सचं आपलं बोर्ड आहे, तर ह्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा पॉलिसी मेकिंग हा पार्ट असतो. तुमची डिपेंड करतं तुम्ही पोस्टिंग तुमची कुठे. एक्झिक्युशन मध्ये ऑफकोर्स इट लाईक द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस आय हॅव हॅड, लाईक माझी एक टेन्युअर जो 2 वर्षाचा टेन्युअर संतोष SP बाडमेर होता, त्यावेळेस मी सुद्धा त्याच्याबरोबर पोस्टिंग कस्टम्स प्रिव्हेंटिव्ह डिव्हिजन मध्ये झाली. आय वॉज इन चार्ज ऑफ LCS मुनाबाव, जी लँड कस्टम स्टेशन मुनाबाव आहे, जिथे पाकिस्तानहून ट्रेन येते आणि इंडियाहून ती लोक जातात येतात. थार एक्सप्रेस जी आहे त्याचं सगळं क्लिअरन्स जे आहे ते माझ्याकडे होतं. त्यामुळे तो एक फारच वेगळा एक्सपिरियन्स होता. मतलब इट कॅनॉट बी इवन एक्सप्रेस्ड. दॅट पोस्टिंग इज ऑन दॅट पोस्ट इज ऑन ते रेल्वे स्टेशन जे आहे ते बॉर्डर पासून
मात्र 1 किलोमीटरवर आहे. तुम्ही बघू शकता फेन्सिंग पासून 1 किलोमीटर आतमध्ये. आणि ते एकदम एक थरारक असा एक्सपिरियन्स असायचा. जेव्हा ती ट्रेन यायची, ती ट्रेन एस्कॉर्ट करून आम्ही तिला आतमध्ये आणायचो. मग त्याचं पूर्ण रमेजिंग, पूर्ण चेकिंग व्हायची. ट्रेनच्या खाली जाऊन पूर्ण चेकिंग व्हायची. डॉग स्क्वॉड होता. त्या तिकडे म्हणजे बाळमेर पासून जवळजवळ 120 किलोमीटरवर मुनाबाव आहे. म्हणजे दर सॅटर्डेला सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही सगळे असे जथ्थाचा जथ्था निघून जायचं. आणि जवळजवळ 15 ते 16 एजन्सीज ऑपरेट करतात त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये तुमचे सगळे इंटेलिजन्स एजन्सीज असतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे, GRP आहे, पोलीस आहे, म्हणजे इंटेलिजन्सच्या तर सगळ्याच एजन्सीज असतात. आणि मग ते तेवढ्या वेळासाठी जवळजवळ 50 एक लोक आमच्या सर्व्हिसचे आणि अनदर 50 पीपल फ्रॉम अदर डिपार्टमेंट्स, असे सगळे 100 एक लोक त्यावेळेस वावरत असतात. आता सिन्स आय वॉज अ सिनियर मोस्ट, त्यामुळे मी नॉट जस्ट आमच्या लोकांचं पण त्यांचेही लोकांचं मार्गदर्शन, काही सुपरविजन, त्यांची काही इश्यूज असतील तर ते आय यूज टू हँडल इट. तो एक वेगळा काइंड ऑफ एक्सपिरियन्स होता. कधी कधी थ्रेट्स यायच्या. मग 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या वेळेस जेव्हा थ्रेट यायची तेव्हा एक वेगळ्या तऱ्हेचं चेकिंग व्हायचं त्याच्यामध्ये. मग ते लिमिटेड रिसोर्सेसमध्ये कसं काय ते व्यवस्थित चेकिंग करणार. आणि मग पाकिस्तानी लोकांशी संबंध यायचा. आणि मग ते असं झालं होतं की एक कोणतरी महिला अधिकारी होती. महिला ऑब्व्हियसली फार कमीच बघितलेल्या असतात लोकांनी त्या लेवलवर. त्यामुळे ते एक असे पाकिस्तानी इंटेलिजन्स मध्ये सुद्धा ही न्यूज होती की एक कोई तो लेडी ऑफिसर है यहाँ पे जो बहुत स्ट्रिक्ट चेकिंग करती है. तर मी जेव्हा गेले तेव्हा पहिल्याच आठवड्यात आम्ही फेक करन्सी पकडली होती. दॅट वॉज दी फर्स्ट अँड द लास्ट इन्सिडेंट. त्यानंतर फेक करन्सी कधी आणलीच नाही कोणी. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट आम्ही केलं होतं चेकिंग. एकदा आमच्याकडे टिप आली होती आणि माझ्याकडे जयपूरहून अधिकारी आले होते की फेक करन्सी 15 लाखाची येणार आहे. आणि ते सगळे असे घाट लावून बसले होते. आणि मग ते कोणी आलंच नाही. मग नंतर असं कळलं की पाकिस्तानी रेल्वे स्टेशनहून माणूस तो परत निघून गेला, कारण त्याला कळलं की माझी शिफ्ट आहे. त्यामुळे 30 नंतर जाऊन फेक करन्सी दिल्ली एअरपोर्टला त्यांनी पकडली दुसऱ्या एका एजन्सीने. सो ह्या तऱ्हेचं जे एक रेकॉग्निशन म्हणा, कारण हॉटलाईन असायची आमच्याकडे दिल्ली मुनाबाव ते पाकिस्तानी साईडला हॉटलाईन असायची. BSF ची हॉटलाईन असायची. त्यामुळे हे फारच वेगळं. आणि इट इज ऑन द मिडल ऑफ द डेझर्ट. राजस्थानमध्ये कुठे जर थेट डेझर्ट म्हणता येईल तर बाडमेर हा प्रॉपर डेझर्ट आहे. इज अ मिडल ऑफ नो वेअर, नो मॅन्स लँड. आसपास काहीच नाही, फक्त रेत के टिले. अशा वेळेस तिथे जाऊन रात्री आणि कधी कधी जवळजवळ 24 तास सुद्धा आमची कंटिन्युअस चेकिंग असायची. सो इट वॉज वन ऑफ द टफेस्ट असाइनमेंट्स विच आय डिड. अँड उन्हाळ्यामध्ये तिथे 50 क्रॉस करायचं टेम्परेचर. थंडीमध्ये मायनस असायचं. आणि मधल्या काळात टिड्डे येतात, लोकस्ट. टिड्ड्याचा अटॅक होतो. आणि लिटरली असं जे हॉल आहे एक्झामिनेशन हॉल, लांबच्या लांब जेवढा प्लॅटफॉर्म असतो ट्रेनचा तेवढा एक्झामिनेशन हॉल असायचा. आणि तो पूर्ण किड्यांनी भरलेला असायचा. आणि त्यामध्येच आम्ही सगळे काम करायचो. जवळजवळ 7-8 तासाची एक शिफ्ट असायची. अँड कंटिन्युअसली आय यूज टू वर्क मॉनिटर. सो वन ऑफ द टफेस्ट असाइनमेंट्स ऑफ माय लाईफ, विच आय फिजिकली टफेस्ट म्हणू शकतो. But it was an amazing experience. I came out a different person after that attachment. I thought की I think I can do anything now. माझा मुलगा सुद्धा त्यावेळेस फक्त 2 वर्षाचा होता. त्यालाही मी कधी कधी घेऊन जायचे आपल्या ॲबिलिटी एनहान्समेंट साठी अशा काही प्रसंगात. येस 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 ऍब्सोल्युटली. म्हणजे मला असं कधीच आजच्या डेटला सुद्धा मला असं वाटत नाही की देयर इज एनिथिंग दॅट आय विल नॉट बी एबल टू डू. आणि हे जे टफ पोस्टिंग आय हॅव गॉन थ्रू, मला वाटते त्याचंच एक हे असू शकतो. आय डोंट फील देयर इज एनिथिंग आय कॅन नॉट डू इन माय लाईफ. टॅक्सेशन सारख्या डिपार्टमेंटमध्ये एका सिनियर पोस्टला तुम्ही असताना AI सारखी जी टेक्नॉलॉजी आहे ती किती पोस्ट रिप्लेस करू शकते असं वाटतं? आय डोंट थिंक सो. आय डोंट थिंक सो. इनफॅक्ट गव्हर्नमेंटमध्ये मॅन पॉवर शॉर्टेज आहे, नेहमीच असतं. गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला दररोज शॉर्टेजशी डील करायचं. वेदर इट इज मॅन पॉवर, वेदर इट इज रिसोर्सेस. फार लिमिटेड रिसोर्सेस आणि फायनान्शियल रिसोर्सेस असतील, बाकी सामानाचे असतील, लोकांचे असतील. रिसोर्सेस कुड बी ऑफ एनी टाईप. दिस इज अ व्हेरी टिपिकल थिंग ऑफ गव्हर्नमेंट. आपल्याला असं वाटतं की गव्हर्नमेंट म्हणजे काय, किती यांच्याकडे तर काय कशाचीच कमी नाही, पैसाच पैसा. आता आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहोत, तरी सुद्धा आम्हाला फंड्सची कमी असते कधी कधी. तर त्या रिसोर्समेन जे आहेत आपले, त्याच्यामध्येच आपल्याला शॉर्टेस्ट मध्ये बेस्ट काय करता येईल. दिस इज दी व्ह्यू ऑफ एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट.
त्यामुळे आता तर इनफॅक्ट आम्हाला हे सांगितलं जातंय की AI विल बी हेल्पिंग अस टू ऍड्रेस दोज रिसोर्स क्रायसिस. त्यामुळे मला नाही वाटत की कमी होईल असं. ऑलवेज आमच्याकडे कमीच असते लोकांची. टेक्नॉलॉजी अपडेट तुमच्या या कालावधीमध्ये कशा पद्धतीने होत गेलं? मी जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आले तेव्हा सगळं मॅन्युअल होतं, म्हणजे पेपर वर्क. इट वॉज एव्हरीथिंग पेपर, एव्हरीथिंग फाईल. त्यामुळे आमचे असे ऑफिसेस, आता तुम्ही आला तुम्हाला कुठेतरी फाईल दिसली का, म्हणजे माझ्या सुद्धा टेबलवर एकही फाईल नाहीये. त्यामुळे दिस इज अ बिगेस्ट चेंज विच वी हॅव सीन इन माय 15-20 ऑलमोस्ट 20 years ऑफ करिअर. पेपर हॅज कम्प्लिटली गॉन. आणि फार रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये पेपर काहीतरी चाललं. एव्हरीथिंग इज इन दी कम्प्युटर. आमचे सगळं फाईल वर्क जे आहे ते ई ऑफिस, हे जे गव्हर्नमेंटचं युटिलिटी आहे त्याच्यावर होते. सगळं फायलिंग वर्क इज डन ऑन दिस. म्हणजे दिस इज द बिगेस्ट चेंज आहे टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर. सिमिलरली जे कस्टम्स आणि GST मध्ये जितके बी प्रोसेसेस आहेत ते सगळे ऑनलाईन आहेत सध्या. त्यामुळे जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांना ऑफिसमध्ये कुठल्याच जायची गरज नाही. GST येईपर्यंत म्हणजे मी त्या डिपार्टमेंटच्या स्टेजला काम केलं जेव्हा सगळं टॅक्स पेयरला ऑफिसमध्ये यावं लागायचं सारखं. जे काही फायलिंग वर्क आहे, पेपर वर्क आहे, ऍप्लिकेशन वर्क आहे, त्यासाठी त्याला यावं लागायचं. आय थिंक दॅट हॅज कम्प्लिटली गॉन नाउ. आता फक्त इन केस देर इज अ प्रॉब्लेम देन ही इज रिक्वायर्ड टू कम टू दी ऑफिस. अदरवाइज दिस इज अगेन द सेकंड बिगेस्ट चेंज इज के दॅट इंटरॅक्शन has been minimized. I think this is all technology. आता सरांची मुलाखत घेऊन आम्ही इकडे आलो आणि तिथं टेबलवरचं सरांचं पुस्तक वाचन, याच्यावर सरांनी बोललो तुमच्याही टेबलवर पुस्तक दिसतं. एक अधिकाऱ्याला प्रशासनामधून वाचनासाठी वेळ मिळतो का आणि ती कशी जोपासतात? वेळ मिळत नसतो, कारण मी हे पुस्तक आणून भरपूर महिने झालेले आहेत. ते पुस्तक यासाठी ठेवलेलं आहे की इन केस जर माझ्याकडे वेळ असेल तर मला ह्याला हात लावायची गरज पडू नये. कारण मला असं वाटतं एक नॅचरली सध्या टेंडन्सी लोकांची हीच झालेली आहे की जरा 5 मिनिटं जरी मिळाले तर मोबाईलमध्ये घुसा. ते अवॉइड करण्यासाठी मी पुस्तक ठेवलेलं आहे. त्यामुळे माझे इनफॅक्ट यू सी की हे जवळजवळ 6 महिने झाले माझं एवढंच वाचून झालेलं आहे. दिस इज ओनली फॉर इन्सेंटिव्ह. इफ आय गेट टाइम देन टू रीड इट. वाचन जे आहे ते आमचं रोज संध्याकाळी घरी गेल्यानंतर होतं, कारण आम्ही ड्युरिंग द वीक डेज कोणीच आम्ही नेटफ्लिक्स, टीव्ही नाहीच आहे आमच्या घरीच, टीव्ही नाही आहे. त्यामुळे आम्ही जे कधीतरी नेटफ्लिक्स वगैरे बघतो ते आयपॅडवर किंवा लॅपटॉपवर बघतो. ते वीक डेजमध्ये कोणीच आमच्या घरी अलाउडच नाही आहे टीव्ही बघणे. आणि वीकेंडला सुद्धा फार लिमिटेड पोर्शन 1 तास किंवा वगैरे 2 तास वगैरे असं टीव्ही बघतो आम्ही. अदरवाईज इट्स ऑल रिडिंग. म्हणजे वाचनाची इथे माझ्याकडे 2 पुस्तकं असतील तर घरी माझी 10 पुस्तकं ठेवलेली आहेत वाचायला. आता मुलांच्या मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये वाढलेली आहे. आणि डिप्रेशन लगेच येतो कोणत्याही गोष्टीवरून मुलांना सगळं तशा. तर करिअरचं प्लॅनिंग कसं असावं, प्लॅन बी काय असावा आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीची स्ट्रॅटेजी कशी असावी? करिअर मॅनेजमेंट हे थोडं लवकर सुरू करायला पाहिजे. आपण जेव्हा शाळेमध्ये असतो शेवटच्या 2-3 वर्षात किंवा कॉलेजमध्ये असताना एक ब्रॉड आयडिया पाहिजे. यू मे नॉट हॅव अ फायनल फील्ड की मला हेच करायचंय, कारण सध्या टेक्नॉलॉजिकल चेंजेस, AI ॲज यू सेड एवढ्या फास्ट मूव्ह होत आहेत की सेक्टर स्पेसिफिक तुम्ही आज कुठलं सेक्टर पुढे ते पुढे 5-10 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट कराल ते राहील उरेल की नाही हे माहित नाही. सो आय वॉज रिडिंग सम पीपल अँड सम पॉडकास्ट मी ऐकत असते मध्ये मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा हेच म्हटलंय की तुम्ही चेंजला किती लवकर ऍडजस्ट व्हाल, अडॅप्ट व्हाल, दॅट इज व्हॉट यू शुड बी लर्निंग. जसं फॉर एक्झाम्पल मी आताच सांगितलं, मी जेव्हा डिपार्टमेंट जॉईन केलं तेव्हा सगळं पेपर वर्क होतं. कम्प्युटर म्हणजे आम्ही तरी त्या जनरेशनचे आहोत जेव्हा ज्यांनी सुरुवात झाली होती कम्प्युटरची. आम्ही सायबर कॅफेमध्ये जाणारी जनरेशन होती, त्यामुळे एक एक्सपोजर होतं. सो इट वॉज इझियर फॉर मी टू हँडल कम्प्युटर्स. नाव एव्हरीथिंग इज ऑन द कम्प्युटर. आता जे आमच्याकडे जे जुन्या जनरेशनची लोक आहेत जे 50s अबाव आहेत त्यातले कित्येक जण असे होते जे कम्प्युटर हँडल करताच यायचं नाही त्यांना. इनफॅक्ट सगळे जे PA आहेत, क्लर्क आहेत त्यांनाच बसवून सगळं करायचे. आता तेही संपलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ऑफिसर स्वतःचा कम्प्युटर स्वतः मॅनेज करतो सगळं. हे आता ही अडॅप्टिबिलिटी कशी आली, ती अडॅप्टिबिलिटी असणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला फार रेझिस्टन्स झाला पण मग करावंच लागलं, ऑप्शन नव्हता काय. सो
हे अडॅप्ट होण्याची जी कला आहे ती असायला पाहिजे प्रत्येकामध्ये. सो फार एज स्ट्रेस मॅनेजमेंट इज कन्सर्न, जसं आम्ही संतोषनेही तुम्हाला सांगितलं असेल, मी मेडिटेशन करतो, योगा करतो, एक्सरसाइज, कुठल्या तरी फॉर्म ऑफ एक्सरसाइज दिवसातून तासभर, एक्झामच्या वेळेस कदाचित अर्धा तास असेल, पण अदरवाईज हा 1 तास स्वतःला देणे फार गरजेचं आहे. आणि ही सवय जी आहे ही फार लवकर लागायला पाहिजे. त्यामुळे आमचा मुलगा आता 16 वर्षाचा आहे, त्याला सुद्धा आम्ही स्पोर्ट्स, इनफॅक्ट तो योगाही करतो, मेडिटेशन अजून तेवढं नाही मॅनेज झालेलं आहे, पण बाकी स्पोर्ट्समध्ये 1 तास, 1.5 तास, 2 तास त्यांनी कंटिन्युअस खेळायला पाहिजे. आणि हे आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो. तू कमी, संतोष इनफॅक्ट हेच त्याला बोलतो, मार्क्स कमी आले तरी चालतील, पण स्पोर्ट्स, फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हे तुमच्या सगळ्या स्टुडंट्सना सुद्धा तुम्ही हे बिंबवायला पाहिजे ही गोष्ट. यू हॅव टू स्टार्ट अर्ली. एकदा का फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये घाम गाळल्यानंतर ऑटोमॅटिकली स्ट्रेस कमी होतो. जर तुम्ही मेडिटेशन ही प्रत्येकाच्या बस की बात नाही आहे. त्यामुळे मेडिटेशन जरी, फिजिकल ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ मेडिटेशन. तुम्हाला डान्स करायचा आहे, तुम्ही डान्स करा, तुम्हाला खेळायचे एखादा स्पोर्ट, दे आर ऑल काइंड ऑफ मेडिटेशन. इफ यू कॅन डू दॅट, देन नथिंग लाईक दॅट इज युअर बेस्ट स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि ऑफिसमध्ये सुद्धा जसं आता आम्ही किती तासाचं आमचं ऑफिस चालतं, की सेडेंटरी जॉब आहे, त्यामुळे सकाळी 1 तास स्वतःला देणे, जर इफ यू आर लकी देन मे बी अनदर 1 hour इन द इव्हनिंग ऑल्सो, बट इफ दॅट इज नॉट पॉसिबल, ॲटलिस्ट 1 तास ही सवय, फिजिकल ऍक्टिव्हिटी, सम ऍक्टिव्हिटी, हे असणं फार गरजेचं. प्लॅन बी बद्दल? प्लॅन बी अगेन, येस, ते फार गरजेचं आहे. कुठल्या तरी वोकेशनल, म्हणजे जो फील्ड आहे, फॉर एक्झाम्पल जसा आमचा मुलगा आहे तो लॉ करतोय, लॉ इज अ गुड ऑप्शन, अ फॉल बॅक ऑप्शन. त्यामुळे असं काहीतरी आपल्या बरोबर पाहिजे. आणि म्हणजे आम्ही अशीही मुलं बघितली आहेत जी आम्हाला वाटायची आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, पण त्यांची 4ही अटेम्प्ट मध्ये UPSC झालं नाही, आणि मग ऍट द एज ऑफ 26-27 त्यांना एक सेकंड करिअर शोधावं लागलं. त्यामुळे त्या हिशेबाने प्लॅनिंग करायलाच पाहिजे, वेदर इट वुड बी MBA, वेदर इट इज समथिंग रिलेटेड टू कम्प्युटर्स, किंवा AI, कोडिंग, किंवा लॉ इज अगेन ॲज आय सेड, किंवा टीचिंग, जो तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही MA किंवा PhD केली तर यू कुड थिंक ऑफ टीचिंग इन दॅट. काहीतरी फॉलबॅक ऑप्शन हा घेऊनच चालायला पाहिजे प्रत्येकाने. दिस इज अ कॉम्पिटिशन इज टू हाय. नक्कीच मॅडम, अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती आपण दिली, आणि हे आपले अनुभव जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. मी चौधरी मॅडमांना विनंती करतो की समारोप करा. निश्चितच मॅडम, खूप खूप धन्यवाद आपले. करिअर कट्टाच्या वतीनं नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य घेऊन आमची संसदेचे पदाधिकारी तुमच्यापर्यंत दिल्लीत पोहोचले. खऱ्या अर्थानं उडान या सिरियल पासून तुमची सुरू झालेली उडान ही मुंबई वाया राजस्थान दिल्लीपर्यंत आली, आणि ही उडान महाराष्ट्रापर्यंतच्या पोरांपर्यंत पोहोचवणं हे या विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून ती उडान निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आणि ती गगन भरारी त्यांना सुद्धा घेण्यासाठी एक प्रेरणा निश्चित आपल्या या कार्यापासून मिळेल. आपण केलेली तयारी, आपलं मुंबईचं वर्क कल्चर असेल, त्यानंतर काम करताना तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्या समस्या टॅकल करण्याच्या तुमच्या पद्धती बघताना असं मला वाटतं की चाळके सर जरी IPS असले, म्हणजे वर्दीतला माणूस जरी तो असला, तरी त्याच्यासोबत या कामात कार्य करणारी लेडी सिंगम म्हणून आपण आमच्या समोर आहात असं मला वाटतं. आपण इतका सुंदर इंटरव्ह्यू दिलात, निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. आपण वेळ दिलात त्याबद्दल करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं आपले हार्दिक आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू.